जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय हा इथे कशाला बोलून घेतलं? कार्यक्रम सुरू आहे ना. हो राधिका, मला माहितीये जरा काम होतं आणि तुझ्याकडून मदत हवी होती म्हणूनच तुला बोलवलंय. कसलं काम? काही टेन्शन आहे का? नाही काही टेन्शन नाही. घरी सगळं ठीक आहे ना? अगं हो राधिका, घरी सगळं ठीक आहे. मग काय झालंय? काय बघ मी अडचण इथे, मी माझी नोकरी जायची वेळ आली आहे का? कसली अडचण आहे? राधिका मला तुझी मदत हवी आहे. मला 50,000 रुपये हवे. 50,000? हो म्हणजे त्याचं झालं असं, एका माणसाचे 50,000 माझ्याकडून गहाळ झालेत आणि मला त्याला परत द्यायचे. 50,000 गहाळ झाले? हो. कसे काय? हे बाप, तुम्ही मला नीट समजावून सांगा बरं. हे बघ, तू आमचा क्लायंट होता. इतर कुठूनही मला पैसे नाही मिळत आहेत राधिका. हे बघ, मला हे कळतच नाही की घरातून पैसे कसे घेत. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी आणि आईने घेतलेत? का मी असं कुठे म्हणालो राधिका? त्यापेक्षा तुमच्या बच्चाला विचारा ना तुम्ही. एक मिनिट, मला वाद नाही घालायचं. मला फक्त पैसे मिळाले राधिका तर माझी नोकरी वाचली. तू प्लीज मला पैसे. एक गुरु, काय चाललंय? हा इथे काय कार्यक्रम चालू आहे? कशाला तमाशे करतोयस लोकांसमोर? सौमित्र, तू मध्ये पडू नकोस. मी राधिकाशी बोलतोय ना. बघ ना, आता इथे यांना पैसे हवेत. 50,000 रुपये कुठून देणार आहे मी? राधिका प्लीज काहीतरी कर. मी हात जोडतो, पाया पडतो, हवं तर पण प्लीज मला पैसे दे. माझी नोकरी जाईल प्लीज. ठीक आहे दादा, तू नको टेन्शन घेऊ. मी देतो. तुझा कार्यक्रमाला. नाही 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 सौमित्र, काही गरज नाही. त्यांनी माझ्याकडे मागितलेत ना, मी देते. उद्या त्यांनी तुला परत दिले नाही दिले, कोण बघणार आहे सगळं? मी देते. ट्रान्सफर करते आता, नंतर बाहेर जाऊन तुम्ही काढून घ्या. थँक्यू. ताई, आतमध्ये येते ना? हो अरे एक मिनिट. हा काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. एक अर्जंट काम आहे, तेवढं करते लगेच येते आतमध्ये. हे पाहुणे कोण? हे माझे मिस्टर गुरुनाथ सुभेदार. अच्छा, हे मिस्टर आहेत का? नमस्कार साहेब. या ना साहेब, तुम्ही पण आमच्यावर. ट्रान्सफर झाले. हा नाही, मी एका कामासाठी आलो तो. काम झालं, मी आता निघतो. अहो साहेब, जास्त वेळ नाही घेणार तुमचा. चला. नाही, मला बाकी काम आहेत. या हो साहेब, चला या.